आमदार विठ्ठलराव लंके यांनी वरखेडच्या लक्ष्मी देवीचं दर्शन घेत प्रशासनाच्या मार्गदर्शनाखाली वरखेड देवी यात्रा उत्सवाचे नियोजन आणि या ठिकाणी उत्साहात पार पडत आहे। आमदार लंके यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेत नियोजनाचा पाठपुरावा केला असून प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना यात्रा उत्सव शांततेत आणि सुसज्ज पद्धतीने पार पाडण्यासाठी आमदार लंकेंनी आदेश दिले आहेत। राज्यभर नावलौकिक असलेले महाराष्ट्राचे आराध्य दैवत म्हणून वरखेडची देवी यात्रा उत्सवाला प्रारंभ झालाय। वरखेड देवी यात्रा उत्सवाच्या प्रारंभी प्रसंगी तालुक्याचे आमदार विठ्ठलराव लंके यांनी वरखेड देवीचे दर्शन घेत यात्रा उत्सवाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना सूचनांचा पाठपुरावा करण्याचे आदेश दिले। या प्रसंगी आमदार लंके बोलताना म्हणाले की लाखो भाविकांचे श्रद्धास्थान दरवर्षी लक्ष्मी देवीच्या यात्रा उत्सवासाठी येत असतात। लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वरखेड देवी यात्रा मोठे भव्य दिव्य मंदिर या ठिकाणी उभारले आहे। गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा यात्रा उत्सवासाठी लाभली। प्रशासनाच्या वतीने अतिशय उत्कृष्ट नियोजन या ठिकाणी केले गेले। ग्रामस्थांचाही मोठा सहभाग यात्रा उत्सवामध्ये पाहावयास मिळतोय। या ठिकाणी राज्यभरातून अनेक माता भगिनी अबालवृद्ध बालक येत आहेत। भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वरखेडची आई देवी लक्ष्मी माता वरखेड देवी या देवी मातेची आज यात्रा आहे। लाखो भाविक या ठिकाणी दरवर्षी वरखेडाई माता देवीच्या यात्रेला येत असतात। खर तर अतिशय सुसज्ज असं मंदिर या ठिकाणी बांधलं गेलेलं आहे। याला पूर्वीचा इतिहास आहे। पूर्वी जुन्या वरखेड गावामध्ये नदीच्या कडेला हे मंदिर होतं आणि तेव्हापासूनची ही परंपरा या परिसरानं गावकऱ्यांनी जोपासलेली आहे। फार मोठा भाविक भक्त वर्ग वरखेडाई माता देवीचा आहे आणि म्हणून संपूर्ण राज्यभरामधून या ठिकाणी लक्ष्मी माता देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक दिवसभरात या ठिकाणी येत असतात। अनेकांचे वेगवेगळे नवस त्या ठिकाणी असतात आणि नवसाला पावणारी देवी माता म्हणून या वरखेडाई देवीची ख्याती आहे आणि अनेक वर्षांची परंपरा जोपासत असताना या ठिकाणी या वर्षी प्रशासनानं या ठिकाणी अतिशय चांगलं नियोजन यात्रेचं या ठिकाणी केलेलं आहे। ग्रामस्थांची त्याला सहकार्य आहे। सर्वांनी मिळून ही यात्रा अतिशय यशस्वीरित्या, कारण उन्हाचे दिवस आहे, पाण्याची व्यवस्था करावी लागते। अनेक लाखो भाविक माता भगिनी लहान आबालवृद्ध लहान बालक या ठिकाणी अतिशय श्रद्धेनं भक्तिभावानं या ठिकाणी या यात्रेला येत असतात आणि म्हणून खरं तर लाखो भाविकांचं श्रद्धेचं स्थान असलेलं हे आई वरखेडाई माता देवस्थान आहे आणि अतिशय मी आज या ठिकाणी आलो भक्तिभावानं आणि सर्वांनी दर्शन घेतलं। लाखो भाविक या ठिकाणी येत आहे। दिवसभरात अनेक भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि म्हणून मी प्रशासनाला सूचना दिल्या। तहसीलदार साहेब इथं आहेत, इतरही खात्याचे सर्व मंडलाधिकारी तलाठी जे स्वतः या यात्रेचं नियोजन करत आहेत आणि म्हणून निश्चितपणानं ही यात्रा अतिशय यशस्वीरित्या पार पडेल आणि लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं हे श्रद्धेचं मंदिर या ठिकाणी भविष्य काळामध्ये या ठिकाणी अनेक भाविक येण्याचा उत्साह या ठिकाणी वाढलेला आहे आणि म्हणून मी या यात्रेच्या निमित्तानं या सर्व लाखो भाविकांना, या वरखेडाई माता देवीच्या दर्शनाला येणाऱ्या भाविकांना, सर्व राज्यभरातून येणाऱ्या भाविकांना खूप खूप शुभेच्छा देतो। प्रशासनाच्या वतीनं तहसीलदार संजय बिराजदार, पोलीस निरीक्षक महेश पाटील, धर्मदाय आयुक्त निरीक्षक जयश्री राठोड, धर्मदाय आयुक्त निरीक्षक ढोले साहेब, ऋषिकेश शेळके, मंडलाधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, तहसीलदार व त्यांचे सर्व तालुकास्तरीय प्रशासकीय अधिकारी आपल्या प्रशासकीय यंत्रणेसह या प्रसंगी हजर होते। अखिल महाराष्ट्राचं श्रद्धास्थान असलेली वरखेड देवी माता या मातेच्या आज चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने मोठी यात्रा भरते। साधारणतः 3 ते 3.5 लाख भाविक या ठिकाणी येत असतात। चालू वर्षी माननीय आमदार विठ्ठलराव लंके पाटील यांनी चांगलं लक्ष या ठिकाणी केंद्रित केल्यामुळे प्रशासनाच्या हातून खूप मोठं काम यात्रेचं होत आहे आणि सर्व प्रशासन आमदार साहेबांनी सज्ज केल्यामुळे पालखी असेल, इकडे सर्व मंदिर परिसर असेल, या सर्व ठिकाणी पोलीस फौज फाटा असून चोरांना आळा बसलेला आहे आणि सर्व भाविक समाधानानं दर्शन घेऊन समाधान व्यक्त करीत आहेत। आमदार विठ्ठलराव लंके यांच्या वतीने मोठ्या प्रमाणे या देवस्थानासाठी निधी मंजूर झालेला आहे, त्याबद्दल ग्रामस्थांची
आमदार झाल्यापासून भाऊंनी त्या अगोदर सुद्धा अध्यक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष झाल्यानंतर 1 कोटी रुपये या मंदिरासाठी दिलेले आहे आणि त्यामधून भक्त निवास आणि पाईपलाईन पाण्याची जायकवाडी बॅकवॉटरवरून 4 इंची पाईपलाईन या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. तसेच चालू वर्षी सुद्धा जवळजवळ 50 लाख रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला. त्यामध्ये राळे घोटाई मंदिर परिसर स्वच्छता हे सर्व गोष्टी त्यांनी या ठिकाणी आमचे ट्रस्ट मंडळींनी राबवलेले आहे आणि भविष्यात सुद्धा भाऊचं फार या ठिकाणी लक्ष आहे. त्यांनी सांगितलं की भक्तासाठी आणि या संस्थांसाठी मी अजिबात निधी कमी पडू देणार नाही. तेव्हा भविष्यात मोठे काम या ठिकाणी हाती घेतले जातील आणि भाविकांना जास्तीत जास्त सुविधा देण्याचं जे सर्वांचं स्वप्न आहे ते या ठिकाणी त्या निमित्तानं पूर्ण होणार आहे. तसेच शिरसगाव ते वरखेड हा रस्ता बरेच दिवसाचा प्रलंबित आहे. त्या रस्त्याला सुद्धा त्यांनी लक्ष घालून थोड्या दिवसात रस्त्याचं काम चालू होणार आहे. सुमारे 3.5 कोटी रुपये या ठिकाणी त्या रस्त्यासाठी त्यांनी मंजूर केलेले आहेत आणि ते काम सुद्धा युद्ध पातळीवर आता लवकरच चालू होणार आहे. एसना मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम, नेवासा.